सुस्वागतम. लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऋतुजा ही धावत पळत तिथे येते आणि म्हणते की वहिनीसाहेब अहो आपण प्रसादासाठी बनवलेली बासुंदी नासली. ते ऐकून राघव आणि काकू सर्वांना मोठा धक्का बसतो. तर राणी खूप खुश झालेली असते. तेव्हा विचार करत राणी म्हणते की आता सिंधू काय करशील. काकूने मोठ्या विश्वासाने तुला बासुंदी बनवायचं सांगितलं होतं आणि राघव आता तू सुद्धा काय करशील आणि तू सिंधूला आता कसं वाचवशील याचा आता राणी विचार करते. तर काकू म्हणते की अशी कशी नासेन बासुंदी. तेव्हा राणीची आई म्हणते की ही सिंधू अगदी केअरलेस आहे. बासुंदी बनवत असताना या सिंधूने भांडे व्यवस्थित घासलेच नसेल आणि धुतलेच नसेल म्हणून बासुंदी नासली असे राणीची आई सांगते. तर आता सिंधू म्हणते की तसं जर असतं ना तर बासुंदी अगोदरच नासली असती. मी ज्या वेळेस विनूला शाळेत आणायला जात होते त्यावेळेस मी बासुंदी बघितली तर ती व्यवस्थित होती. राजेश्री म्हणते की विभावरी ताई तुम्ही काय बोलताय. सिंधूच्या हातातून एवढी मोठी चूक होऊ शकत नाही आणि मी स्वतः माझ्या हाताने सिंधूला पातेले धुताना बघितलं होतं. तर आता विभावरी ताई म्हणतात की तुमची सिंधू तर कधी चुकतच नाही आणि नक्कीच काहीतरी जादूटोणा झाला असेल आणि म्हणूनच बासुंदी नासली. तेवढ्यात आता काकू म्हणते की बासुंदी कशी नासली ना ही चर्चा करायची वेळ नाहीये. गुरुजी थांबले तिथे. तेव्हा लगेच राणीची आई म्हणते की माफ करा रुक्मिणीताई. तर आता विभावरी ताई म्हणतात की सिंधूला तुम्ही कायम पाठीशी घालतात. तर रत्नाकर म्हणतो की माफ करा विभावरी ताई पण प्रत्येक वेळेस तुम्ही सिंधूची चूक कशी समोर आणता आणि तीच कशी दोषी आहे हे कसं ठरवता. तर लगेचच काकू आता रत्नाकर रिषभला म्हणते की चूक सिंधूचीच आहे आणि विभावरी ताई बरोबर बोलतात. तर लगेच राघव म्हणतो की काकू आता आई म्हणाली ना तिने स्वतः पातेले धुताना बघितलं होतं. तर आता बोट करत काकू म्हणते की राघव तू मध्ये बोलू नकोस. मी सर्व विचारूनच सिंधूला नैवेद्याची जबाबदारी दिली होती. काकू म्हणते की मला वाटलं एवढ्या वर्षांनी देखील हिचा धांगरटपणा कमी झाला असेल पण तसं काहीच नाहीये. डाव्या उजव्या हाताने या सिंधूनेच नक्की त्या बासुंदीमध्ये काहीतरी केलं असेल. तर आता सिंधू म्हणते की मी असंच काहीच केलेलं नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तर काकू म्हणते की तुझ्यावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच तुला नैवेद्य करण्यासाठी सांगितलं होतं. गुरुजी म्हणतात की रुक्मिणीताई जाऊ द्या आता आम्हाला फक्त तुमच्या हाताने साखर द्या. तर लगेचच काकू म्हणते की गुरुजी तुम्ही थांबा. तर आता काकू म्हणते की राजेश्री पटकन खीर कर बरं. तर गुरुजी म्हणतात की एवढा वेळ आमच्याकडे नाहीये कारण आम्हाला दुसरीकडे सुद्धा पूजा करायला जायचंय. तर आता सिंधू लगेच जात असलेल्या गुरुजींना थांबवते आणि म्हणते की तुम्ही असं जेवल्याखेरीज जाऊ नका. तुम्ही जेवायला बसा मी आलेच आणि सिंधू लगेच आतमध्ये जाते. तर आता सिंधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका काही होणार नाही आणि सिंधू आतमध्ये जाते. तेव्हा आता राणी विचार करते की कशी आहे ही सिंधू. काही जरी संकट आले तरीही त्यातून बाहेर पडतेच. तर आता सिंधू ही किचनमध्ये येऊन त्या बासुंदीचे पातेल्यावरची झाकणी काढते. तेवढ्यात पाठीमागून राजेश्री तिथे येते आणि म्हणते की सिंधू आता काय करायचं ठरवलंयस तू. तर सिंधू म्हणते की आई मला हे गाळून घेण्यासाठी एखादी चाळणी द्या. आणि आता लगेच सिंधू ते सर्व नासलेली बासुंदी गाळून घेते आणि पुन्हा त्यावरती आलेली मलईच्या आता वड्या करू लागते. तर ते बघून राजेश्री खूप खुश होते आणि म्हणते की सिंधू मी लगेचच आले आणि ताटं करायला घेते. तर आता लगेचच राजेश्रीने सर्व गुरुजींना आता जेवावयास बसायला सांगितलेले असते आणि लगेच राजेश्री जेवणाची ताटं घेऊन गुरुजींना वाढते. तर आता सिंधूने त्या बासुंदीचा पेढा बनवलेला असतो. प्रत्येकाला एक एक पेढ्याचा प्रसाद आता सिंधू ही गुरुजींना देते. तर आता सर्वांना प्रसाद वाढतात. सिंधू म्हणते की खरी सुगरण कधी वाया जात नाही आणि त्या बासुंदीच्या मी वड्या बनवल्या आणि रत्नपारख्यांच्या घरून कधीच कुणी उपाशी जाणार नाही असे आता सिंधू गुरुजींना सांगते. तर राणीचा त्याच वेळेस मोठा जळफळाट झालेला असतो. तर आता लगेचच सिंधू ही गुरुजींना जेवणासाठी सुरुवात करावयास सांगतात. तर लगेचच गुरुजी ही अन्नाची पूजा करतात आणि जेवू लागतात. तर आता राघव काकू सर्वांना मोठा आनंद झालेला असतो. तर राणीच्या आईला आणि राणीचा मोठा जळफळाट झालेला असतो. इकडे त्यानंतर सिंधू आता किचनमध्ये जाते. तर पाठीमागून राघव सुद्धा तिथे येतो. तर लगेचच सिंधूचा राघवला धक्का लागतो आणि लगेचच सिंधू ही राघवची माफी मागते. तर राघव म्हणतो की इट्स ओके फक्त मला तुझे आभार मानायचे होते म्हणून मी आलो. तर सिंधू म्हणते काय. तर आता राघव म्हणतो की आज तुझ्यामुळे वेणू हा सुखरूप घरी आला. तर लगेच सिंधू म्हणते की प्लीज राघव मी सावी आणि वेणूमध्ये कधीच फरक केला नाही. तेव्हा आभार मानायची काही गरज नाही. तर राघव खूप खुश होतो आणि सिंधू धुत असलेले भांडे आता राघव धुवू लागतो. तर सिंधू म्हणते की हे काय करताय. तर राघव म्हणतो मला एवढं तरी काम करू दे सिंधू. तर आता राघव हा ती भांडी धुवू लागतात. सिंधू म्हणते की थांबा मी कसं धुवायचं ते दाखवते आणि लगेच सिंधू राघवला ती भांडी कशी धुवायचं हे दाखवते.
तर आता राघव म्हणतो की सिंधू तू अशी जादू कशी केली, ती बासुंदी नासलेली असताना लगेच तिच्या वड्या कशा बनवल्या? तर सिंधू म्हणते की मी अप्पांची ट्रिक वापरली. तर आता राघव म्हणतो ती कशी? तर सिंधू तिने त्या बासुंदीला गाळून घेत त्याच्या कशा वड्या तयार केल्या ही सर्व हकीकत आता राघवला सांगते. तर आता राघव म्हणतो की खरंच यू आर टू टॅलेंटेड सिंधू. आणि लगेचच ते म्हणत असताना पाठीमागून राणी तिथे येते. तर आता सिंधूसुद्धा खूप खुश झालेली असते. तर तेवढ्यात पाठीमागून राणी ही राघवला आवाज देते. तर सिंधू म्हणते की तुम्हाला काही हवंय का? तर राणी म्हणते हो. तर आता राणी म्हणते की राघव माझी औषधं सापडत नाहीये, तुझ्या रूममध्ये आहे का? एक मिनटं तू चेक करशील का? तर राघव हा राणीकडे बघतो. तर आता राघव म्हणतो की एक मिनटं मी माझ्या रूममध्ये बघतो आणि आलोच असे म्हणत आता राघव राणीची औषधं शोधायला निघून जातो. त्याच वेळेस आता सिंधू ही पुढे काम करत असताना राणी ही सिंधूकडे बघते आणि शेजारीच असलेली तेलाची किटली घेऊन त्यातील सर्व तेल आता राणी ही जमिनीवर सांडते. तेवढ्यात आता भांडी घासून झाल्यानंतर सिंधू म्हणते की आता मुलांची झोपण्याची वेळ झाली, तेव्हा मी त्यांना झोपून येते असे राणीला सांगून आता सिंधू जाऊ लागते. तर आता इकडे लगेचच सिंधू जात असताना सिंधूचा पाय त्या तेलावरून सटकतो आणि सिंधू ही खाली पडू लागताच पाठीमागून राघव तिथे येत म्हणतो की सिंधू. आणि प्रेमाने आता अलगत राघवने सिंधूला धरलेले असते आणि सिंधू ही राघवच्या मिठीत आलेली असते आणि तो भयानक प्रेमाचा नजारा आता राघव आणि सिंधू हे राणीला दाखवतात. तर राणीला मोठा जळफळाट झालेला असतो. सिंधूला धरल्यानंतर प्रेमाने सिंधू आणि राघव एकमेकांकडे एकटक नजरेने बघू लागतात. तर राणीचा जागीच धूर निघालेला असतो. तर आता तेल जमिनीवरती बऱ्याच ठिकाणी पांगलेले असल्यामुळे राघव आणि सिंधू एकमेकांना धरत हळूहळू त्या तेलातून बाहेर निघू लागतात. तर आता राणी म्हणते की काय करू मी? आणि या सिंधूला वाईट ठरवण्यासाठी मी काय काय प्रयत्न केले, पण हे सिंधू काही वाईट ठरतच नाही आणि अजूनच ती राघवच्या जास्त जवळ येते. तेव्हा आता मी काय करू? आता ऋतुजा, रेश्मा, रिषभ आणि ऋतुराज हे त्यांच्या रूममध्ये असतात. तर लगेचच रेश्मा म्हणते की आई मला त्या सिंधूचा खरंच हेवा वाटतो. तर लगेच रिषभ म्हणतो की रेश्मा बस कर ना यार आता. रिषभला लगेचच रेश्मा म्हणते की तुझा प्रॉब्लेम तरी नक्की काय आहे रा? मी खरं बोलते. तर आता ऋतुजा हसू लागते. म्हणते की त्या सिंधूला लकी जरी म्हटलं ना तरी याला प्रॉब्लेम आहे आणि तिच्याबद्दल जर वाईट बोललं तरी याला प्रॉब्लेमच आहे. ऋतुजा म्हणते की अगं तो त्यांच्या वडिलांचा वारसा चालवतो, दोघांनाही फक्त वहिनीच. तर लगेचच ऋतुराज म्हणतो की माझ्यावरती काय आळ घेताय तुम्ही? तर आता लगेच इकडे रिषभ म्हणतो की मला एक कळत नाही, सिंधू वहिनीकडून एवढी मोठी चूक कशी झाली असेल? रिषभ म्हणतो की मला तर खात्री आहे की सिंधू वहिनी एवढी बेजबाबदार अजिबात नाहीये. तर लगेचच रेश्मा म्हणते की मग कुणीतरी जाऊन ती बासुंदी खराब केली असं तुला म्हणायचं का रेषभ? तर आता रिषभ रेश्माकडे बघत म्हणतो की मी सुद्धा त्याचाच विचार करतोय रेश्मा. तर आता इकडे रागाने राणी लाल बुंद होऊन तिच्या रूममध्ये येते आणि आता राणी रागाने समोरच असलेला कप हा खाली फेकू लागते. तेवढ्यात राणीची आई तिथे येत म्हणते की राणी काय करतेस तू? तर आता रागाने राणी तिच्या आईला म्हणते की आपलं दोन्ही सुद्धा प्लान फसलेत मम्मा आणि बाहेर त्या सिंधूचा उदो उदो झाला. तर आता राणी म्हणते की मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक वेळेस या सिंधूचं नशीब तिला कसं साथ देतं ते. तेव्हा राणीची आई लगेचच राणीला म्हणते की तू शांत राहा राणी, तुझी सुद्धा वेळ येईल, नक्की येईल. तर आता राणी म्हणते की मला हे सहन होत नाही. तेव्हा विभावरी म्हणते की मला कळतंय ग राणी तुझं दुःख, आपलंच माणूस जेव्हा आपल्या डोळ्यासमोरून दुसरीकडे जातंय ना त्याचं दुःख काय असतं ते मला माहीत आहे. तर आता राणीची आई म्हणते की तू एवढा पेशन्स ठेवला ना, थोडा अजून पेशन्स ठेव. तर आता राणी ही खुर्चीवरून उभा राहिलेली असते आणि लगेचच आता राणीची आई राणीला समजावत असते. त्याच वेळेस दरवाजा उघडून राघव तिथे येतो आणि समोरच्या त्या भयानक दृश्याने राघवच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि राणी ही तिच्या आईसमोर आणि राघव समोर ही पायावरती उठून उभी राहिलेली असते. तेव्हा आता वास्तव सत्याची जाणीव होऊन आता राणीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. भीतीने घाबरत आता राणी ही राघवकडे बघत असते. तर आता इकडे रिषभ हा ऋतुजा आणि रेश्माला म्हणतो की मी आज खूप थकलो आहे, तेव्हा मी जाऊन झोपतो. तर लगेच रेश्मा म्हणते की अरे रिषभ जाताना एवढं कप नेऊन ठेव ना. तर लगेच ऋतुजा म्हणते की माझ्या रिषभला काय काम सांगतेस आणि रिषभ बेबी जा बरं तू जाऊन झोप आणि आराम कर. तर ऋतुजा म्हणते की ही आगाऊ रेश्मा उचलेन सगळ्यांचे कप, तू जा रिषभ. तर आता ऋतुराज रिषभ बाहेर गेल्यानंतर इकडे पुन्हा ऋतुजा ही रेश्मासोबत गप्पा मारू लागते. तर आता ऋतुजा म्हणते की मला एक सांग ना,
सिंधू ही राघवचे प्रेम पुन्हा स्वीकारेल का? तर रेश्मा म्हणते मला माहिती नाही. तर आता रेश्मा म्हणते की पण यामध्ये मला एक असं वाटतंय की राणी वहिनी काय शांत बसणार नाही. तेव्हा ऋतुराज म्हणतो की रेश्मा मला असं वाटतंय. ऋतुराज म्हणतो की मला एक सांगा ना, सिंधूला सांगितलं की वेणूची शाळा 3 वाजता सुटते, खरं तर ती 2 वाजता सुटते, पण त्यानंतर बासुंदी नासली. तेव्हा ऋतुजा म्हणते की काहीही काय बोलताय? तर ऋतुजा म्हणते की राणी कशी करेल ही, तिला साधं उभंही राहता येत नाही आणि ती कशी करेल ही कटकारस्थानं, असे आता ऋतुजा बोलते. तर आता ऋतुराज म्हणतो की मग रेश्माने केलं असेल. तर आता ऋतुजा रेश्माकडे बघू लागते. तर रेश्मा म्हणते की तुम्ही दोघं असे माझ्याकडे का बघताय? मी काहीही केलेलं नाही बरं का. आणि मेन म्हणजे ती बासुंदी खराब करून माझा काय फायदा होणार आहे? तर मग ऋतुजा म्हणते की मग ती बासुंदी कोणी नासवली? ऋतुजा म्हणते की ते पातेले खराब होतं की दूध अगोदरपासून नासलेलं असणार. तर आता इकडे मधू ही राघवला बघताच पुन्हा तिचा तोल खाली टाकत म्हणते की मम्मा. तर लगेचच राघव पळत येतो आणि म्हणतो की मधू सावकाश, आणि मधूला धरतो. तर आता लगेचच मधूला राघव हा खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो की काकू हे सर्व काय आहे? तर लगेचच राणीची आई म्हणते की मी तर राणीला उभं करण्याचा प्रयत्न करत होते. तर राघव म्हणतो कशासाठी? राघव म्हणतो की तुम्हाला सांगितलंय ना, डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय काहीही करायचं नाही, आणि राणीला काही झालं असतं तर कोण जबाबदारी घेणार? तेव्हा राणी म्हणते की राघव तू मम्माला नको ना बोलू, मीच तिला हट्ट केला होता. तेव्हा आता राघव हा राणीकडे बघतो. तर राघव आता राणीला म्हणतो की तुला माहिती ना तुझी कंडिशन काय आहे ते? बरं ते जाऊ दे, तू आता राणी बरी आहेस ना? तर राणी मान हलवते. तर राघव म्हणतो की राणी हे बघ, मी तुझी औषधं आणलीत आणि तुम्हाला जर काही लागत असेल तर तुम्ही मला सांगा. हे बघा, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय तुम्ही असं काही करू नका. तर आता राघव जाऊ लागतो. तेव्हा पटकन राणी आता राघवचा हात धरते आणि म्हणते की राघव प्लीज मला सोडून नको ना जाऊ. तेव्हा आता राघव राणीला म्हणतो की मधू मैं समजू शकतो, पण तू आता स्ट्रॉंग राहायला हवंस. तर आता राघव म्हणतो की राणी तुला लवकर बरं व्हायचं ना, तेव्हा प्लीज डॉक्टरांनी सांगितलेलं सगळे इन्स्ट्रक्शन तू फॉलो कर. तर राणी म्हणते हो. तर आता लगेचच राघव तेथून निघून जातो. तर आता इकडे लगेचच राणीची आई राणीसोबत पुन्हा एक भयानक डाव खेळते आणि म्हणते की आता मी अजून एक मोठा मार्गातील काटा दूर करणार आहे. तर आता राणी म्हणते काय केलं मम्मा तू? तेव्हा आता राणीची आई म्हणते की मी बेलची वायर कापून टाकली, आणि जेव्हा आता राघव येईल तेव्हा तो बेल वाजवेल आणि मग काय होईल तुला माहितीच आहे. तर आता इकडे सिंधू ही बेल वाजत नाही म्हणून ते बघत असते. तर लगेचच राघव सिंधूला म्हणतो की तू इकडे ये, मी बघतो. आणि आता राघव हा बेल वाजवून बघू लागतो. तर तेवढ्यात आता राघवला शॉक बसतो आणि राघव हा मागे होतो. तर सिंधू आता राघवला मोठ्याने ओरडत म्हणते की राघव. तर आता रिषभ हा इलेक्ट्रिशियनला घेऊन आता ती बेल नीट करतो. तर सिंधू आता रिषभला म्हणते इलेक्ट्रिशियन काय म्हणाले? तेव्हा रिषभ म्हणतो ते म्हणाली की वायर कुणीतरी कापून टाकली असेल. तर सिंधू म्हणते की बेलची वायर कशाला कोण कापेन? सिंधू म्हणते की असे वायर कापून कुणाला काय मिळणार आहे? तर अन्वी म्हणते की मला तर मधुर आणि मामीवरतीच डाऊट आहे. तर अन्वी म्हणते की सिम्मा तू बघ ना, मला वाटतंय ना मधुर आणि मामीला चालता येतंय, पण ती फक्त नाटक करते. तर सिंधू म्हणते की मधुताई एवढं मोठं नाटक कशाला करतील? तर अन्वी म्हणते की राघव मामासाठी. तर आता अन्वीने राणीचे भयानक सत्य आता सिंधू समोर आणलेले असते. तर आता राणीला चालता येतं हे सिंधू कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.